हो. श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला रणांगणावर सांगितलेले जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला गीता असे म्हणतात. गीतेचा जन्म होऊन आज 5,000 वर्षे झाली. 5,000 वर्षामध्ये अनेक लोकांनी त्याच्यावर भाष्य केलं. बड्या लोकांनी साधे लोक गीतेच्या नादी लागले नाही. जे साधारण लोक होते ते गीतेच्या नादी लागले नाही. पहिल्यानं तर शिक्षणाचा प्रसारच नव्हता आणि मग ते गीतेचं ज्ञान हे फक्त ब्राह्मणापुरतं सीमित होतं आणि त्या ब्राह्मणानं मग ते गीतेचं ज्ञान फक्त त्याच्याच ब्राह्मणाला सांगितलं. दुसऱ्या लोकांना गीतेचं ज्ञान सांगितलं नाही आणि त्यामुळं गीता ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार झाला नाही आणि प्रत्येक माणसापर्यंत गीता ज्ञान गेलं नाही. फारच तुरळक लोकांपर्यंत गेलं. परंतु आता हा आधुनिक काळ आलेला आहे. बरेच लोक शिकले आणि शिकल्यानंतर सगळं जग एक झालं. आता भारत, चीन सगळे लोक एक झाले आणि प्रत्येकानं हा गीतेचा ग्रंथ आज गीतेच्या ग्रंथाला मान द्यायला सुरुवात केली. तर अमेरिकेत देखील गीतेला महत्त्व आहे. आज आहे. आजपर्यंत नव्हतं. आजपर्यंत त्याला तर हे ज्ञानच पाहिजे नव्हतं. आणि विशेष करून ते अध्यात्म जे आहे ते अध्यात्म भारताशिवाय दुसऱ्या देशामध्ये दिसत नाही. तेवढं प्रखरतेनं दिसत नाही. दुसरीकडं आहेत धर्म. तो कोणता धर्म आहे? ख्रिश्चन धर्म आहे. दुसरीकडं ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहेत, असे धर्म आहेत. पण त्यांचे तत्त्वज्ञान आहेत आणि पण ते हिंसा मान्य आहे त्याला. म्हणजे हिंसाच करतात. म्हणजे नॉनव्हेज वगैरे खाणारे लोक आहेत ते. परंतु नॉनव्हेज हे खाणं वगैरे हे खरं धर्मात म्हणजे अध्यात्मात बसत नाही. परंतु तरीही ते त्यामध्ये करतातच तसे ते. पण खरं अध्यात्म म्हणजे कोणीही जीवाला त्रास न होऊ देता अद्वेष्टा सर्वभूतानां. श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रीपूर्ण येऊचे निर्ममो निरंकार समदुःख सुखशमी. म्हणजे निर्ममो, तो कोणामध्येही आसक्ती नाही, त्याला प्रेमभाव. तर असा माणूस खरा आहे. तर असा अध्यात्म आहे. तर कोणाची हिंसा करायची नाही. अहिंसा परमो धर्म असं मानलेलं आहे. तर खरं अध्यात्म ते आहे. पण हिंसा करणं हे खरं अध्यात्म नाही. आता त्याच्या धर्मग्रंथामध्ये प्रत्येक साधू, प्रत्येक धर्मग्रंथावाला माणूस तर हिंसा शिकवतच नाही कोणाला. परंतु पुढं चलून म्हणजे त्या लोक तो धर्म त्या लोकातले धर्मातले जे लोक असतात ते त्या हिंसेकडे त्या लोकांना नेतात आणि मग हिंसा रूढ होती त्याच्यात. पण तसं आपल्या भारतामध्ये आणि विशेष करून आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये हिंसेला जागा नाही. हिंसा करत नाही. आज मी बघा तुम्ही जे लोक म्हणजे अतिरेकी वगैरे जे आहेत ते हिंदू धर्माचे लोक नाहीत. हिंदूमध्ये हिंदूच्या धर्माचे लोक त्या अतिरेकामध्ये तुम्हाला दिसणार नाहीत. आणि हिंदू धर्माच्या लोकांजवळ तुम्हाला कोणचंही शस्त्र दिसणार नाही. शस्त्र नाही दिसणार. त्याच्याजवळ साधारण चाकू पण नाही त्याच्यावर. म्हणजे असे निर्हिंसक लोक आहेत ते. पण खरा निर्हिंसक. पण आजकाल आता हे कलियुग झाले. त्या कलियुगामध्ये ते पण त्याच मार्गावर चालत राहिले. तर कारण काय आहे? गीतेपासून दूर गेले ते. ज्ञानापासून दूर गेले आणि ज्ञानापासून दूर गेल्यामुळं ते त्या मार्गाला लागले आता. आणि प्रत्येकाला हाव निर्माण झाली. म्हणजे वासना निर्माण झाल्या. हे मला पाहिजे, ते मला पाहिजे. आणि लोक म्हणजे मनुष्य प्राणी जगामध्ये पहिल्यानं मनुष्य प्राणी फार थोडे होते आणि दुसरे प्राणी जास्त होते. पण दुसरे प्राणी आता अजिबातच राहिले नाही आणि फक्त मनुष्य प्राणीच राहिले. आणि झाडे झुडपे ते पण होते पहिल्यानं आणि पण ते पण ठेवले नाही लोकांना. आजकाल जेवढे लोक वाढत गेली लोकसंख्या तेवढे प्राणी कमी झाले, जंगलं कमी झाले, सगळंच कमी झालं. मग त्यामुळं निसर्गानं बी आपला रस्ता बदलला, निसर्ग बी बिघडला. परंतु हे सगळ्याला नीट करण्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे, ते म्हणजे सगळ्यांना अध्यात्मावर चाललं पाहिजे.
ते विशेष करून गीतेचं ज्ञान हे प्युअर अध्यात्म आहे. त्या अध्यात्म ज्ञानावर आपण चाललो पाहिजे. गीता ही आजपर्यंत अनेक लोकांनी गीतेवर भाष्य लिहिले, मराठीतून त्यांचे अर्थ लिहिले. मग ते अर्थ आपल्यासाठी उपलब्ध आहे. बाबा ज्याला वाटत असेल आपल्याला गीता ज्ञान प्राप्त हो, आपल्याला गीतेचे आपण ज्ञानी हो, किमान आपल्याला गीता काय सांगितलं बाबा गीतेमध्ये हे आपल्याला कळावं असं वाटत असले, समजावं असं वाटत असलं, तर प्रत्येकानं गीतेचं ज्ञान अवगत करणं गरजेचं आहे. गीतेचं ते जे भाष्य आहेत ते भाष्य वाचणं गरजेचं आहे. ते भाष्य जरी तुम्हाला गीता वाचता नाही आली म्हणजे संस्कृतमध्ये, तरी त्याचं जे भाष्य आहे ते भाष्य वाचणं गरजेचं आहे. तर आता बघा याच्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, अर्जुना त्रिविद्यमाम समोपपात उत्तपाप. 3 वेदाचं म्हणजे अभ्यास करतात लोक, 3 वेदाचा अभ्यास करतात. त्रैविद्यमाम सोमोपपापा यज्ञनिष्ठ किंवा यज्ञ करतात काही लोक, स्वर्गतीम आणि स्वर्गाची इच्छा करतात आणि मग त्यांना ते प्राप्त बी होते. आणि काय त्रैविद्यमाम सोमोपपापा यज्ञनिष्ठ स्वर्गतीम प्रांत येते. ते पुण्यमाशात सुरेंद्र लोक, त्यांना सुरेंद्र लोक प्राप्त होते बी, इंद्रलोक सुरेंद्र लोक आणि मसमंती देव भोगा. त्यांना तिथं जाऊन फार मोठा भोग भोगाय भेटतो आणि ते तर भुक्त स्वर्ग लोक पण विशालम सिद्धे पुण्य मरते लोक मिशंती एवम त्रय धर्म मनोप्रमाणा गतागतम कामाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे मराठीतून सांगितलेलं आहे आपल्यासाठी. तर मग हे वाचून घ्यायला पाहिजे आपण, की म्हणजे श्रीकृष्ण महाराजाचं मत काय. त्यांचं मत आहे की बाबा 3 विद्याचा अभ्यास करतात आणि स्वर्गाची प्राप्ती करतात, यज्ञ करतात आणि यज्ञ करून स्वर्गाची प्राप्ती इच्छितात. आणि स्वर्गाला गेल्यानंतर काय होतं आहे की स्वर्गाला गेल्यानंतर तिथं बरेच काळ भोग भोगावा भेटतो आणि तो भोग भोगल्यानं झालं, पुण्यशील झालं की पुन्हा त्या देवता आपल्याला या प्रपंचात ढकलून देतात आणि पुन्हा आपण गतागतम आणि कामामध्ये पडतो. माय बाबा मला सांगा, इतका वेद पठण केले काय फायदा झाला? यज्ञ केले एवढे 100 यज्ञ केले, काय फायदा झाला आपला? काहीच फायदा नाही झाला. त्याच्यामुळं श्रीकृष्ण महाराज हे आपण समजून घ्यायला पाहिजे. गीतेमध्ये हे जरी गीता नाही आली आपल्याला, म्हणजे गीता वाचता नाही आली, वाचता तर येतेच प्रयत्न केल्यावर, पण जरी समजा वाचता नाही आली तरी बी मराठी भाषा आपण नेहमी वाचली पाहिजे. एखादा गुरु असेल त्याच्याकडून समजून घेतले पाहिजे, चर्चा केल्या पाहिजे आणि मग चर्चा करून ह्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्या स्वर्गाच्या नादी न लागता, वेदाच्या नादी न लागता, कशाच्याच नादी न लागता संत ज्ञानेश्वरानं संत ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सांगितलं की नित्य नेमना मी ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभ तयार. म्हणून ते म्हणतात की ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. अंतरीची जपमाळ खोला आणि परमेश्वराचं चिंतन करा. तर परमेश्वराचं चिंतन करा, हेच खरं हे मायबाभाव. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सांगतात की मनमना भाव मद्भक्तो मध्याजीवा नमस्करू मामे वैशेष्य सत्यम ते प्रतिजानी प्रियसी. मला येऊन मिळशील, माझी तुला प्राप्ती होईल आणि तू मला प्रिय होशील, याच्यात संशय नाही. मायबाभाव आपण या संसारात आलेलो आहोत. हा संसार नश्वर आहे, खोटा आहे आणि ह्या संसारातून आपल्याला सुटून जायचं आहे आपल्याला आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची. आणि मग त्यामुळं आपण ह्या संसारात सुटून जाण्याचा प्रयत्न सदोदित केला पाहिजे आणि परमेश्वराची प्राप्ती कशी करून घेता येईल हे गीतेच्या आधारानं आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळंच गीता आपण सतत वाचली पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही वाचाल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.